श्री गुरुचरित्र कथासार परिटांना वरदान अध्याय 9. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुर्वपुरात असताना त्यांनी आणखी कार लीला दाखवल्या. सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करत असत. त्या गावात एक परीट राहत असे. तो परीट खूपच भाविक होता. तो नेहमी श्री गुरूंना पाहताच आपल्या हातातील कामे ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करत असे. एके दिवशी तो परीट श्रीपाद श्रीवल्लभ यांना वंदन करण्यासाठी गेला असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्ही कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून त्या परीटाला खूप बरे वाटले. आता तो परीट संसार चिंता टाकून श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा रोज करू लागला. तो परीट श्रीपाद श्रीवल्लभ यांचा मठ रोज झाडू लागला. तसेच सडा संमार्जन करणे आदी कामे तो आवडीने करू लागला. एकदा वैशाख मासात त्या परीटाने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकाविहारासाठी आला होता. त्या राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. त्या समयी राजाची शृंगारलेली नौका, त्याचा नदीतीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, त्याचे सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा सुखसोहळा पाहून तो अक्षरशः भारावून गेला. मठाचे अंगण झाडताना तो स्वतःशीच विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरूंची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जिणे व्यर्थच होय. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे. तेव्हा तो परीट म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून मला खंत वाटत आहे. पण असा विचार मी का करू, कारण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, हे परीटा, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेत नाही. त्यामुळे तुमच्या मनात सुख उपभोगण्याची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचे राजा व्हाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. तेव्हा तो परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. तेव्हा श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात. मी तुम्हाला कसे अंतर देईन. तुमच्या वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मेची खूण सांगेन. आता ते राजभोग भोगायचे असतील तर तसे सांगा. तेव्हा तो परीट म्हणाला, हे स्वामी, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग. ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन. तेव्हा तथास्तु असे म्हणून श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला. त्यानंतर काही दिवसांनी तो परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदराच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, हे नामधारक, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरू अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंडपणे चालूच आहे. श्रद्धवंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9 समाप्त.